इथं पण ऍक्सिडेंट झालाय. गाडी गेली बाबा खाली. कंटिन्यू जी पाऊस चालू झालाय गुवाहाटीपासून आपल्याला साईडला गेलं तर बांगलादेश 2च किलोमीटर बांगलादेशची बॉर्डर आहे. अरे बापरे असले का ते. हो कटो खाली घासली गाडी. बघू शकता सगळीकडे चाय पत्ती ना आपली दन्नू चाय पत्तीच्या बागात उभी. ट्रक पलटी झाला. बघू शकता भावानं बिहारचा नॅशनल हायवे बघा कसलं खड्डा आहे. झाला का खेळ लागला तवरच झाला बघा विषय. पुढे रोडच बंद आहे. तरी म्हटलं 30 किलोमीटरला 50 मिनिटं का धावतोय. ही 4 आण्याची कोंबडीने भरण्याचा मसाला झालाय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. रात्री आपण गुवाहाटीवरून भरून निघालेलो. सकाळी येऊन या धाब्यावर झोपलो होतो. सकाळी म्हणजे रात्री 12-12:30 वाजता झोपलो होतो, कारण पाऊस एवढा आणि त्यात सिंगल रोड आणि डोळ्यावर लाईट पडायची, त्यामुळे इथं झोपलो. म्हणलं उठून 4-5 वाजता निघून जाऊ. तर आता जवळजवळ 4:30 वाजलेत आणि इथून आपण प्रवासाला करतोय सुरुवात. आता इथून सिलिगुडी अजून मिनिमम 150 किलोमीटर आहे सिलिगुडी. मग तिथून बघू पुढं कुठं जायचं. लोकेशन पार्टीनं पाठवलेलं नाही अजून. तर चला नवीन अशा दिवसाला नवीन अशा व्हिडिओला होते सुरुवात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात. बघत राहा. तर गुड मॉर्निंग भावानो. रात्री येऊन हाशीमाराच्या या जंगलमध्ये झोपलो होतो. झोप यायला लागली. सिंगल रोड, डोळ्यावर लाईट, त्यात रिप पाऊस होता, त्यामुळे म्हटलं जरा झोपूया. मग झोपलो येऊन. आता सकाळी उठलोय. त्याला उठून निघलोय. डायरेक्ट झालाय प्रवास चालू आपला बिहारच्या दिशेनं. तर बघू शकता हाशीमारा आहे. चला आता चायपत्ती पण घ्यायची होती. चला बघू थांबू. दुकान उघडलं असं तर चहा वगैरे घेऊ आणि मग कल्टी मारू. काही सकाळी चहा घेऊन होते आपली सुरुवात. आपण आहे सध्या हाशीमाराला, सिलिगुडीच्या अलीकडे आहे. तर सिलिगुडी आणायची होती आपल्याला रातोरात, पण काय रात्री झोपच आली. या सिंगल रोडला सरळ डोळ्यावर लाईट पडते, त्यामुळे कळायचं बंद होते. त्यामुळे मग झोप आली. मग झोपलो. तर आता सकाळी चहा घेतोय बघा इथनं. चहा घेऊन होते आपली सुरुवात. भोंगा फाईट भागा टॉपचा विषय. निघूयात चला. चहा घेऊ पहिला. या चहा प्यायला. असा आमची चहा. हे बघू शकता, हे यांचं अभयारण्य आहे फिरण्यासाठी. गेंडे वगैरे आतमध्ये बघायला. काय नॅशनल पार्क आहे कुठलं, जलदापारा नॅशनल पार्क. गेंड वाघ बिगले काय आहे इथं बघण्यासारखं आहे. ते 4x4 गाडी असते जीप सारखी, त्यातनं फिरवतात. ते फेरी असते 5-6 जण. अरे एवढ्या वेळा आलो पण कधीच गेलो नाही राव फिरायला. नेक्स्ट टाइम जाऊ. नेक्स्ट त्याला उन्हाळ्यात यायला पाहिजे, तेव्हा मजा. पावसाळ्यात काय नाही, गरम होते लय. हिवाळ्यात पण भारी वाटत असेल. तर चला आपण आलोय आता. हाशीमारा पास केला आता डायरेक्ट पोहोचू सिलिगुडीला. सिलिगुडी आता बायपासनच नलबारीवरून पास करावी लागेल, कारण सिटीमध्ये पोलीसवाले लय दमवतात. सिटीमध्ये गेलो असतो तर डायरेक्ट तिकडं दरभंगा साईड वरून तसंच समस्तीपूरला गेलो असेल. पण मला लोकेशन पार्टीचं अजून आलं नाही. समस्तीपूर म्हणलंय, पण नक्की कुठं जायचं काय माहिती. बघूया चला लोकेशन. त्याला मी रात्री मेसेज केलेला लोकेशन भेज के रोको. पाठवलं असलं तर मग बघू कुठल्या साईडनं जायला लागतंय. जर पूर्णियावरून जायला लागत असेल तर मग जाऊ इकडून बॉर्डरवरनं, नाहीतर मग सरळ आररिया मार्गे दरभंगा. रातभर असा कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे काही इच्छा झाल्या गाडी चालवायची. सिंगल रोड आहे, त्या डोळ्यावर लाईटा लय बेकार आणि आपटते धडाधड. त्यात रोड खराब आहे, खड्डे पडल्यात कुठं कुठं. आता हे बघा पुढं खड्डा पडलाय, एवढ्यासाठी एवढा लफडा. अशा मध्येच गाड्या उभ्या राहिलेल्या असतात.
तेव्हा नको नको वाटतं. आलाय बाबा, चल चल चल. ह्याच्या मध्येच ब्रेकडाऊन झाले वाटतं भाईची पुलावर. नदीला पाणी नाही इकडे राव. तिकडे वर सगळीकडे पाणी. पाऊस चालू झालाय बरं का. निघलोय आपण असं पण जसं कंटिन्यू. आता इकडे पाऊस कंटिन्यू चालू झाला. आता बंद होत नाही इकडे. 15 दिवस एकदा चालू झाला का नाही बंदच होत नाही. कंटिन्यू पाऊस राहतो इकडं. असा विषय आहे भावांनो. ते बघू शकता चहाच्या बागा आहेत या सगळ्या. चहाच्या बागेतनं चाललोय आपण आता. बिरपाड्याला पोहोचलो. सिलिगुडी अजून 100 किलोमीटर. आपला पॉइंट आहे टोटल 450 किलोमीटर. अजून 450 किलोमीटरला अजून 9 तास दाखवते आपल्याला. तर चला आता झाप झाप झाप. रात्री जर झोपलो नसतो तर आता सिलिगुडी पास करून बिहारमध्ये एंट्री मारली असती. नाही म्हणलं तर 250 किलोमीटर राहिलं असतं अजून. 250 तर हाणलं असतं. 450 किलोमीटर आहे अजून. 9 तास दाखवतोय त्याला. तर चला लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. आज खाली करू आणि उद्या मग भरायचं बघू पटना बेटनावरून. संध्याकाळी जाऊन पटना ट्रान्सपोर्ट नगरला थांबू आणि उद्या भरायचं बघू. तो चलो देखते कैसा होता है कैसा नहीं. देखते रहना तुम. आज सकाळ सकाळ काय दिवसच वाईट आहे काय कोणास ठाऊक. ऍक्सिडेंटच ऍक्सिडेंट. इथं पण ऍक्सिडेंट झालाय. अरा गाडी गेली बाबा खाली. एवढी मोठी गाडी आहे राव. गेली पुलात गेली. पुलात डायरेक्ट. बेकार राव. आज सकाळ सकाळ दोन ऍक्सिडेंट दिसलं जवळजवळ 100 मीटर मध्येच. खड्डे पडल्यात राव. ही नको नको वाटते एवढे. बेकार बेकार. भात खाऊन अण्णा ठोकलाय तिकडं. त्याच्या पुढे आला की हो मला वाटतं राजस्थान मला घुसलाय. पुलातच घुसलाय डायरेक्ट. मोठी गाडी घेऊन टेलर. पाहून सिलिगुडीच्या अलीकडे आलोय. मस्तपैकी फ्रेश झालो टाकाटक. राव असं मरगाळल्यागत होतो ते एकदम. टकाटक झालो जरा. टकाटक झाल्याशिवाय जरा बरं वाटत नाही. फेसवॉश ना खसा 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 तोंड धुतलं. काळं मीठ तोंड पडते राव इकडं. आता काय आता एसीतनं बाहेर निघत नाही. आता इकडे सगळा धुरळाच आहे पुढं. पण कंटिन्यू जी पाऊस चालू झालाय गुवाहाटीपासून आपल्याला. कंटिन्यूस आता मी सिलिगुडीला आहे. जवळजवळ कंटिन्युअसली असला झोडपलंय ना इकडे पावसानं. आलो तेव्हा ठिपूच नव्हता. पण आता कंटिन्यू पाऊस चालू आहे राव. लय घाण पाऊस आहे. बेकार बेकार पाऊस आहे राव. आपल्या इकडे पण मला वाटतं असाच पडतोय. मला काय आयडिया नाहीये. तर चला निघूया. फ्रेश वगैरे झालो. टाकाटक इंटरनलचा पंप होता. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. फ्रेश झालो टाकाटक. आता म्हणलं निघूया. आता जेवढं होईल तेवढं दिवसभर संध्याकाळपर्यंत पोहोचू. आता राहिले आपलं 400 किलोमीटर अजून. 400 म्हणजे संध्याकाळपर्यंत जाईन आपण 4 वाजेपर्यंत. चला बघू कसं होतं. रोड कसा आहे काय आहे ते आपल्याला पण माहित नाही. पुढं खराबच आहे रोड सगळा. तर निघूया. इकडं रातभर भावानं पाऊस जोरात आलाय. ही टेस्टा नदी आहे बघा. टेस्टा नाव आहे इथं. बघू शकता कसली. मागच्या वेळी जाताना पाणी जरा कमी होतं. आता बघू शकता बघा. वरनं सगळं डोंगरातलं पाणी येतंय. पूर्णपणे नदी भरली राव. टावर बिवर पाक दिसायचं बंद झाले. कसला प्रवाह आहे जोरात. बारकी नदी आहे का 2-2.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. बघा केवढा ब्रिज आहे. खतरनाक खतरनाक पाऊस झालाय. लय डेंजर पाऊस झालाय. बघू शकता बघा. अख्खं बंद आहे सगळं. पलीकडे बघा. बेकार पाऊस झालाय राव. रातभर धिंगाणा झालाय पावसाचा सगळा. पोहोचलेला आहे सिलिगुडीला. आता बायपास वरूनच जावं लागेल कारण सिटीमध्ये आता पोलीसवाले दोन्ही असतील. सिटीमध्ये दमी देत पोलीसवाले. सिलिगुडीची पहिल्यापासून भंगार पोलीस आहे ती. आता कसा फरक पडलाय काय माहिती. तरी पण सिटीमध्ये अडवणारच पोलीसवाली. त्यामुळे बायपास टाकायचं. बायपास नाही ती खड्ड. आता इथं फुलबारी लागते. फुलबारीवरून बंद फडका टोल आहे. पहिला टोल होता. तो टोल बंद केल्यापासून मुद्दाम त्याने खड्ड भरलेला नाही ते. त्यामुळे बायपास सगळा खराब झालाय. मागच्या वेळी आपण येताना आतनं आलोय सिटीतनं. आता जाताना इकडून जावं लागेल. इकडून गेलो तर पूर्णियाला बाहेर निघून परत तिकडून तसं निघायला लागेल. नाही तर एक काम करू. बायपास पास करून गेल्यावर परत त्या रोडला जाऊ तिकडं नेपाळ बॉर्डरच्या अरेरियावाल्या रोडला. तर बघू शकता सिलिगुडी हा बायपास लागतो इथं समोर. लेफ्ट साईडला गेला तर बांगलादेश. 2च किलोमीटर बांगलादेशची बॉर्डर आहे. इथून लेफ्ट घेतला की आता समोर जिथं आपण लेफ्ट घेणार ना त्याच्या पहिला एक लेफ्ट आहे. तो लेफ्ट घेतला की डायरेक्ट बांगलादेश बॉर्डर. 2च किलोमीटर आहे बरोबर. बांगलादेशच्या गाड्या काही इकडे येत नाही जात नाहीत. बाकी भूटानच्या नेपाळच्या गाड्या तर येऊ जाऊ करतात. बांगलादेशची मला कधी एक सुद्धा गाडी दिसली नाही आतापर्यंत. तर चला करू सिलिगुडी पास. हा बघा पहिला टोल होता. दादागिरी करून टोल घ्यायची हा बायपासचा. इलेक्शन झाल्या तोडून फोडून टाकला पाक. सत्ता चेंज झाल्या टीएमसी सत्ता गेल्या पाक तोडून टाकला. आणि ह्या आता बायपासला खड्डे वाढले ते टोल नाका बंद केल्यामुळं. मुद्दाम त्यांनी रोडचं कामच केलं नाही टोल चालू करायसाठी. किती हुशार लोक आहेत बघा.
आता खड्डे झालेत पूर्ण. मला मी तर आलो नाही, पण ती दुसरी गाडी आपली आलेली ती बोले खड्डे आहेत बायपासला. काय करता आता, पर्याय नाही. सिटीतनं जाऊन 300-400 गाडी होण्यापेक्षा म्हटलं इकडून गेलेलं बरं. थोडस स्लो जाईल, काय विषय नाही. जाऊ चला. लागलाय सिलिगुडी बायपास. महानंदा नदी आहे पुढं बघा, ही पलीकडे नदी आहे. त्याचं हे पण आहे तिथं, डॅम पण बांधलेला आहे. दाखवतो तुम्हाला, चला. अरे बापरे, अरे बापरे, असले खड्डे. अगा रस्ता कुठं काटा कुठं काही कळेनाच. आपली गाडी थाटायची खाली राहून, उगाच घातली बायपासनं. गेलं असं सिटीतनं बरं झालं असतं राव. लय बेकार खड्डे आहेत. मोठी गाडी एखादी पलटी व्हायची राव यार. असले गुडगावाच्या वर खड्डे आहेत. बेकार बेकार. बघू शकतो का खड्डे बघा. मुद्दाम टोल बंद पडला ना, म्हणून यांनी खड्डे ठेवलेत बायपासचे. काम पण केलेलं नाही व्यवस्थित. लवकर होईल मला वाटतं खड्ड्याचं काम आहे. हो, कसले खड्डे खतरनाक. कार कॅरियर वाला कसा डोलतोय बघा. शूटिंग करत आलाय भाऊ. कसली गाडी डोलते. कार कॅरियर वाल्यानं कशाला यायचं इकडं. किती डेंजर डोलते गाडी बघा. अरे कशाला आला असेल हो. डेंजर आहे राव याला. बघा कशी झुलते गाडी. कपूर डिझेल. हो. कशाला आला असेल भाई. हो कठोक खाली घासली गाडी. आईला आपली पण अशीच घासायची. अडकली. हाय मजा आहे. काय गेले डाला यार इधर. हो पलटी व्हायची. कसली हालती गाडी. कशाला घातली आहे ना काय माहिती. मोठ्या गाड्या इकडून घालून उपयोगच नाही राव. मोठ्या गाड्या एक दोन अडकते द्या अशा लोडच्या गाड्या. त्यामुळे ट्रॅफिक लागले राव. 10-15 मिनिटं झाली अजून हल्लेलं नाही. मोठ्या गाड्या खड्ड्यात बिड्यात गेला, टिरकी झाली तर अडकती. मागं पुढं होतच नाही वजन जर असलं तर. त्यामुळे सगळा खेळ होतो. बघू शकता बारकी गाडी एक सुद्धा नाही, आपणच घातली आहे. स्कॉर्पिओला कुठं आला काय माहिती. चुकून आला असेल मॅपच्या नाता लागून. पण लय खड्डे आहेत. ह्याच्या आधी पण होते 5 वर्षापूर्वी खड्डे बरं का. त्यानंतर आत्ता झालेत बेकार. तिथं बघा असे सामान विकतात बॉर्डरवरून आणलेलं. इथं सिलिगुडीत सगळ्यात स्वस्त भेटतं इलेक्ट्रिक सामान सगळं. या रोडवर बघा मोठ्या गाड्यांचे पाटे कडाकड मोडतात. कारवालं कशाला रे आले इकडं. मोठ्या गाड्या जवळजवळ 10 गाड्या मी बघितल्या रस्त्यानं. सगळ्यांचं असं पाट तुटले ती. अहो खड्डच असला आहे ती राव. कमरभर खड्डा आहे ती. आपल्या गाडीचा बंपर तटतोय पुढं खड्यात उतरलं की. कसला खड्डा असेल बघा. बेकार. ज्या गाडीला ग्राउंड क्लिअरन्स नाही त्याने इकडे येऊच नाही. आपल्या गाडीचा पण उपयोग नाही बरं का इकडं. मी म्हणलं एवढं नसतील पण लयच पडले ह्या पावसात खड्डे याचं. दर वर्षी बॉम्बाई माग तर लय होतं राव. ह्याच्यापेक्षा डबल होतं. मी एकदा रिव्हर्स गेलो होतो घेऊन बघून 2 खड्डेच. लय बेकार बेकार. ते सिटीतनं आलेलं परवडलं. डोक्याला ताप नाही. रात्री झोपलं नसतं तर सिटीतनं भुंगाट गेलो असतो. सिलिगुडीची चाय पत्ती बघू शकता. सगळ्या चायची बघा. आणि इकडे दुसरं काय दिसणार नाही तुम्हाला. ओनली चाय पत्ती. गवती चहा कुठं भेटला तर मला न्यायचा आहे घरी लावायला. गवती चहा मला लय आवडतो राव. लय खतरनाक टेस्ट असते त्याची. त्यामुळे कुठं भेटलं तर मी घेऊन जाणार आहे. नाही तर आपल्याकडे भेटतच असेल मला वाटतं. त्या ह्याला रोप वगैरे विकतात त्या रोप वाटिकेला. बघू कुठं भेटेल तिथं. बघू शकता सगळीकडे चाय पत्ती ना. आपली धन्नू चाय पत्तीच्या बागात उभी आहे. जिकडे बघल तिकडे चाय पत्ती. ही बघा चाय पत्ती. आसामची चाय पत्ती. सॉरी सिलिगुडी आसाम एकच आहे म्हणा. काय वेगळं आहे. बघू शकता सगळी चाय पत्ती. बागात थांबलोय आपण. मधनं येत होतो शॉर्टकट मारला जरा आरेरियावरनं जायला. बायपासनं आलो नसतो. इकडून कधी येत नाही गाडी. हे जरा मधनं 10 किलोमीटर डायरेक्ट पलीकडच्या रोडला जाऊन मिळते. त्यामुळे इकडून आलो. तर बघू शकता सगळी चाय पत्ती. कसा आहे जाणं का विषय. हा असलं बघाय आणि फिराय ड्रायव्हर व्हायला लागतंय. हा पैसे देऊन माणसं येते ते बघायला. असलं आम्ही फोकटात फिरतोय आहे का नाही. नादी अपवाद काम. हा विषय हार्ड असतोय आपला. जिकडं बघल तिकडं शेवटपर्यंत मला वाटतं 5-6-10 एकर असेल ह्याची चहापत्ती बाग. बघू शकतो का. जिकडं बघल तिथपर्यंत त्या पाक तिकडं पलीकडे पर्यंत सगळी चहापत्तीची साहेब बघा. हे मोठं मोठं ह्याचं असतंय आपलं कंपनीवाल्यांचं यांचं असतंय. कडक आहे का ना विषय. अशा बायका काम करतात माग डोली बांधून. कसं आहे ती पानं तोडतात ना. ती पानं घेऊन जातात परत फॅक्टरीत. मग ती काय काय प्रोसेसिंग असते काय माहित. आपल्याला नाही माहित. त्या फॅक्टरीत काय आपण कधी गेलेलं नाही. पण ती पानं नेतात तोडून सगळे अशी पाटाणीवर. आणि मग
सगळा विषय असतोय. पाहायला अशोक लेंडची धन्नू इकडे दिसली बरं का. कशा आहे? हाय 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 आहेत गाड्या दिसतात बरं का इकडे बऱ्यापैकी अशोक लेलंडच्या. आता दिसायला लागल्या. पहिलं बघायला नव्हतं शोरूम बिरूम कुठं मी यायचं त्यावेळेला. मला काय सुद्धा भेटायचं नाही. आता काय टेन्शन नाही. आता सगळीकडे शोरूम झालेत. चहा पत्ती घरी घेऊन जायची होती थोडीफार. घरी फोन केलेला घेऊन या म्हणले. म्हणून म्हणलं चहा पत्ती घेऊया. थांबलोय दुकानात बघू शकता. ही लिपची आणि आपल्याला दार्जिलिंगची घ्यायची आहे. हे बघा हे कुठलं आहे ना, ही एक आहे काहीतरी 300-350 रुपये आहे. बारीक बुक्की. आणि ही पण सेमच आहे. त्याच्यापेक्षा बारीक आहे. जेवढी बारीक तेवढी क्वालिटी लागते. जेवढी मोठी तेवढी लपाडा असतो. आणि निक्की बाबा जाकार बघू शकता का. ही असली न्यायची चहा पावडर घरी न्यायची. आपल्याला घरी न्यायची असलेलं हे बघा. हे असले असते बरी असते जरा. आपल्याकडे हीच असती. ही जरा जाड शिजायला जरा वेळ लागतो फक्त ही विषय. बाकीचं ही काय नुकतं पॅकिंग असते. बाकी नावाला असते इकडे तिकडे असलाच्या तसलाच्या. बाकी गोळ असते त्याचा सगळा. पाहुणे चहापत्तीच्या दुकानात थोडीशी चहापत्ती घेतली. लय काय नको. मागच्या वेळी पोतं नेलं होतं मी. काय उपयोग नाही. आपण काय पियत नाही चहा. ते कडू चहा होतो. आपल्याला एक म्हणजे असा नॉर्मल चहा प्यायची सवय. ह्यो चहा असतो कडक नॅचरल असतो. कडू कडू एक लागतो. लय साखर लागते याला. त्यामुळं काय थोडी घेतली नाही. 1 किलो घेतली. म्हणलं चला बाद झाली. 2 फ्लेवर घेतलं बस हो गया. चला चहापत्तीची फॅक्टरी आहे बघा ही. आणि हा आता डायरेक्ट आपण आर्याला निघणार. पलीकडचा रोड आहे सगळा. इथून 2-2.5 किलोमीटर गेलं की नेपाळ लागतंय सगळं. हे सगळं नेपाळ बाँड्री आहे पुढे इकडं. आणि आपण चाललोय बाँड्रीवरनं बघू शकता. चला आता बंगालची बॉर्डर येईल. बॉर्डर म्हणजे असं बॅरियर लावल्यात ते पोलिसवाले उभा असतात. मागच्या वेळी येताना तर काय आपल्याला हात केला नव्हता. बघूया जाताना करताय का. पण डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. म्हणजे बंगाल सोडायचं फुल करायचं. कारण बिहारला महागा डिझेल. इथं स्वस्त आहे जरा. बिहारला 101 रुपये आहे. इथं 99.73 आहे. चला इथं फुल केली म्हणजे आता खाली करून भरून निघते. आव्हानं तुमच्या मारले बिहारमध्ये एंट्री. अररिया 98-137 बघू शकता. तर चला आता अररिया सुपौल वरनं आपल्याला असंच समस्तीपूरवाल्या रोडला लागायचं. समस्तीपूरच्या अलीकडेच 20-30 किलोमीटर आपली खाली होणार आहे. बघूया आता कुठं आहे कसं आहे काय. चला बिहार में पहुंच गए लाला. ट्रक पलटी झालाय. आत्ता माझ्या पुढे आला होता. एवढ्यात खेळ झालाय काय ह्याचा. तो नाही वेगळा दिसतोय. जाग्यावर गेलाय पलीकडे ह्या असल्या टाबऱ्यात. रोड सोडून पलीकडे झोपत गेलाय का काय कोणाचा गेलाय भाई. वाईट झालं. लोड गाडी असा काढायचा आता काय माहित. बिहारला आलं का नाही भावानो अशा गाया आणि बकरी सांभाळायला लागते ते रस्त्यावर. नाही तर कधी बी खेळ होतो काय ते. आणि असं बघा मखाना लावलेला असते. सगळी मखाना आहे. त्याच्या खाली मखाना लागतंय खाली. तरंगते ते रोप त्याची. आणि पाण्यावर असते ती. पाण्यात घुसून काढतात राव. डेंजर काम आहे राव. इच्छू काट्याचं त्यात पाण्यात एवढी घाण असते दलदल. आणि त्यातनं ते मखाना काढतात राव. डेंजर काम आहे. बाकी काय पाहतच आहे सगळीकडे. बघेल तिकडे बात. बिहारमध्ये भावानो घरासने प्लॅस्टर एक का करत नाही कोणाला. नको ते इटाचं तसंच ठेवते ती. प्लॅस्टरच करत नाही ती. चुकून एखादं घर प्लॅस्टर असते. नाही तर बाकी सगळे बघा अशी इटाचे बेताड असते सगळी. सिमेंट मध्ये बांधते ती. पण त्याला बाहेरनं प्लॅस्टर करीत नाहीत. का करीत नाही काय माहित. कोणाला माहिती असलं तर कमेंट करून सांगा. जेवायला थांबले मस्तपैकी. चपाती कुस्करले लावतो दणका. भूक लागलं परत कुठं हॉटेल भेटणार नाही. त्यामुळे इथं दाबू. चलो भावना नाश्ता केला नव्हता त्यामुळे भूक लागली होती जोरात. राजस्थानी दाबा भेटला. मस्त जेवण झालं. 1 नंबर कुस्करून दाबलं. आता टेन्शन नाही. अहो लय वेळ झाला. अररियातच आहे अजून. आता गाडी खाली व्हायला पाहिजे. रात्री झोपलो नसतो आणि जरी टाइमपास करता आलो नसतो तर पोचलो असतो. पण लय वेळ झाला. तर चला असू द्या काय विषय नाही. असं पण कुठं जाऊन गाडी भरणार होती. त्यामुळं निघूया. काय तुझं बाबा. हा केलाच का हात वाकडा. थांबा याला बिस्किट देऊया काहीतरी. याला 10 रुपये दिले तरी खुश झाला भाई. जा दे बाबा जा. अशी बिहारमध्ये लय जण भेटतात बरं का. अशी पैसे मागणारे आपल्याला भेटतात. आपल्याकडून होईल तेवढं आपण करत असतो. आर्यातनं राईट मारलाय आणि लागलोय हायवेला. अजून आपलं 200 किलोमीटर आहे पॉइंट खाली करायला. सुफल वरनं लेप घ्यायचं आपल्याला. मला पण माहित नाही तिकडून रस्ता जातो का. बॅरियर वगैरे आहे का. मोठ्या गाड्या जातात का. आता विचारू कोणाला तरी मग घुसू. कारण बिहारमध्ये कुठं पण घुसायचं लायकीचं नाही. बिहार बॅरियर लागतात. बॅरियर असतात मध्येच अचानक.
त्यामुळे लपडा होतो. होऊ शकता भावानं बिहारचा नॅशनल हायवे बघा कसलं खड्डा आहे. नॅशनल हायवे बिहारचा येऊ पहा कुठला खडाचा कोयदा कुठला काय कळणार झाले. धडा धडा पाटतय नुकतं बघा की. तो कोवा गेला की ह्यो चुकवाय गेले तो आपटतोय, हे चुकवाय गेलं की हे आपटतोय टायर. सगळा खेळच आहे या बिहारचा. भावनं बघू शकता दरभंगा 105, पटना 250 आणि हे कुठला झंझापूर 69. आणि आपल्याला लेप घ्यायचा आहे 2 किलोमीटर वरून. मी अजून विचारलेलं नाही. बघू शकता की बाबा रोडला बॅरियर वगैरे आहे का काय, तर कुठेतरी थांबून व्यवस्थित विचारतो बिहारीला. नाहीतर खेळ इकडे काय असतो माहिती आहे का, रेल्वेचा अंडरपास किंवा बॅरियर येतात त्यात गाडी बसत नाही. एवढं 150 जावं लागतं आणि परत परत फिरून यावं लागतं. असा लफडा व्हायला नको. त्यामुळं पहिले विचारूनच आतमध्ये घालतो, नाहीतर मग पुढच्या रोडनं कुठनं तर जाय. बरं 10 रोड धावत होतं पण सगळ्यात फास्ट मध्ये हा धावला म्हणून इकडून आलो. आता बघू कसं आहे तो विचारतो कोणाला तरी टर्न मारायच्या पहिला. आता परत लफडानं वरून गावात रोड दाखवतोय. अरे यार तिथनं बारका रोड होता पण समोर ना आलो. थोडस पुढनं फिरून जायचं 8 किलोमीटर. तर वर ऍक्सिडेंट झाला, इथं लागलंय जाम. झाला सगळा खेळ. बाकी लाल रेष आहे 7-8 किलोमीटर. काय खेळ झाला. कौन सा बिहार का? बिहार वाला अभी बिहार ही है. अच्छा बिहार का बॉर्डर कितना ले रहा हो? हा किती दूर ले रहा? रोड बंद असल्यामुळे भावानं गावागावातनं घातल्या. बिहारच्या गावातलं रोड बघा हे हायवेच पेक्षा राव हे भरायचं. पण अचानक बॅरियर तेवढं घ्यायला नको. जिसका डर है वह नहीं होना चाहिए, नाहीतर बेकार अवस्था होईल. काटे उभ्या करून ठेवल्या सगळ्या रस्त्यानं उभ्या आहेत. तागाच्या येतात काय कुणाच ठाऊ. कुणी वाळत घातलंय चिपून, कुणी उभा केलंय असं. आणि ही बघू शकता ही चिखल केलाय का नाही. भात लावणार आहे आता भात. आणि तुमचं हे असतंय काय ते मखाना लोकल गावातला रोड आहे. गाड्या हळूहळू चालवायला तर शेरडे बिरडे येते ते आडवी राव. लोक बी आडवी येते उलटीन सुलटी. काय सांगता येत नाही. इकडल्यांचं आडगी असते ती. आणि त्यात कुठं पाणी भरलेलं नसावं नाही तर बॅरियर लागलेलं नसावं. जय श्री महाकाल, नाहीतर खेळ होणार. हे असं पाणी भरलेलं असते पावसाळ्याचं. 6-6 महिना हालत नाही पाणी यांच्याकडे. असा खेळ असतोय बघा सगळा बिहारमध्ये. त्यामुळे भीती वाटते महत्वाची की काय खेळ व्हाय नको. रस्त्यात पाणी येतं, सगळी घरं बिरं पाण्यात जाते ती, मग ही रस्त्यावर आहे ती. असा खेळ आहे. रस्ता यांच्या बापाचा असल्यागत मध्येच रस्त्याला काय बी टाकते ती. झोपडी सुद्धा टाकतील काय जागा. आता मला रेल्वेचं टेन्शन आलंय. रेल्वेचं गेट कुठे येऊन फक्त मी हायवेला लाग असतो. आणि गंगा नदीच्या ब्रिजवर मागच्या वेळी मी 150 किलोमीटर रिटर्न फिरलो होतो रांचीला जाताना. त्यामुळं तसलं काय वया नको. सुपौल राहिलं इथनं 23 किलोमीटर. सुपौलवरनं मग आता इथं पुढे गेलं की मोठा रोड लागला. आला वाटर रोड होता तो. चला बाबा इथनं लेप घ्यायचा आहे. तो मोठा रोड लागतोय. मग पुढं काय सुपौलच्या तिकडं गंगा नदीचा ब्रिज लागतोय. तिथंच तेवढं टेन्शन आहे. मी बघितलंय झूम करून पण काय दिसेना झाले. बारका ब्रिज वाटतोय. बघू आता सगळं काय महाकालच्या जीवावर आहे. हे माल बैला पण होती खाली करतो डोक्याला तापराव. हे असं आतमध्ये गावागावात आता त्याचं खाली करायचं पण गाव भंगार असणार आहे. असल्या रोडला लागल्यावर भावानो बिहारमध्ये ना मॅपच्या नादाला लागायचं नाही. व्यवस्थित विचारूनच घालायची गाडी, नाही तर खेळ होतो मग परत. आणि जोपर्यंत मोठी गाडी दिसत नाही तोपर्यंत टेन्शन राहते. ट्रक वगैरे आलेला दिसत नाही पुढनं, तोपर्यंत असं वाटतंय की रोड नाही पुढं काहीतरी घोळ आहे असं कायम मनात येत असते. आता आपल्याला 16 किलोमीटर लेप मारायचा. अजून लय लांब आहे राव. अजून राहिले 95 किलोमीटर. इथली माणसं राव घरात कमी रस्त्यावर जास्त असते. काय करते ती रस्त्यावर नुकतीच बोंबलत फिरत असते इकडं तिकडं. काय काम नसतं काय नसतं. उगाच रस्त्याने फिरत असते बोंबलत. ही बघा म्हातारी उभी राहिली ती मध्ये रस्त्यात. काय आहे पोरं तर रस्त्यावर केला असते ती. हळूहळू गाडी चालवायला लागते. थोडासा जरा लक्षही झालं ना तर मग काय गोळच आहे. असं आहे. झाला का खेळ. सर्व्हिस रोडनं टाकायची आता. हे असला रोड आहे बघा. ब्रिज मध्येच बंद पडलाय. काय झालंय ब्रिजला. अवघड असतं असं बिहार मध्ये. बॅरियर फक्त नसावं नाही तर काय उलट सुलट लागला तवरच झाला बघा विषय. पुढे रोडच बंद आहे. ते असली बिकार थोडी बिहारवाली. आणि रोड बघा कुठनं धावते ह्यातनच धावते रोड. असा खेळ असतोय यासाठी बिहारमध्ये. असं घुसायचं म्हटलं की टेन्शन आहे बघा. मगाच्याने यासाठी सांगतोय असं झालं बघा. आता वळवून आता मागं जाऊन बघितलं पाहिजे कुठनं रोड आहे. बघितलं का भावानं बिहार. अशी गाडी राबड्यात नाही ह्यातनं घालायला लागते. यासाठी मी येत नाही बिहारला.
बांगार आहे बिहार. मध्ये मध्ये असली नगर परिषदेची पावतीवाले भेटते 30 रुपये 40 रुपये. काय सगळा झोलच की. रोड बारका लागलाय, मोठ्या गाड्या दिसल्या की जरा बरं वाटतं, नाही तर बारकाट रोडला एक बी गाडी दिसणार का नाही, ट्रक बिक, मग टेन्शन येतं बघा. चला आता पाड्यात ही झाले सुपौल पास. आता पुढं कसं आहे काय माहिती. सुपौल जिल्हा आहे, जिल्ह्यात एवढा माझा तास गेलाय काय त्याच्या आईला अवघड विषय आहे हा बिहारचा. जेवून बसलोय दुपारी गाडीवर, आता उतरली. एवढं गरम होतंय, त्यात ही रोड असला टेन्शनचा. आता जरा बडा लागलाय मोठा, बरं वाटायला लागलं. काय लावलंय बघा या बिहार यांनी, काय आहे कोणास ठाव. ती बघा मखानाचं ते ओलं करून त्यात चिखलात लावते ती मखाना कमळं आणि सगळं भात. अरा वैतागलो राव अक्षरशः. किती रुपये टोल आहे? 55 रुपये टोल आहे या रोडचा. असू दे बाबा, टोल घ्या 55 काय 100 घ्या, पण रोड चांगला द्या. बॅरियर आणि हे असलं मधला रोड भांगार नको. आता पुढनं राईड मारायचा, कसला रोड आहे काय माहिती. चला बघूया, चला निघूया, टाइमपास करायला नको. आता झालंय लाईटा लावाय टाइम. आपल्या जर लाईटा लावल्या तर पुढल्या कुठल्याच गाडीवाल्याला काय दिसणार नाही. त्या लाईटा घरी गेले की तेवढ्या बदलणार आहे. सिंगल रोडला काय कामाच नाही, पुढल्याला काय दिसतच नाही घंटा. होते त्या पहिल्या टाकतो बिने कामाच गेलं राव 2,500 फाईन पण आहे आणि त्रास पण होती पुढल्याला. त्यामध्ये काढून टाकू, काय उपयोगाच नाही आपल्याला. आपण लाईनला चालतो, सगळ्या नियमात चालायला लागतं, नाहीतर बिनकामाचा अडकायच बाजू. ते बंपर लाईट तेवढी काढायची, मग डोक्याचा तापच गेला. मग कुठला हवालदार नडतोय, कुठला एंट्री घेतोय मला बघायचं. तेवढा बंपर आपल्याला चुकीत काय आहे, बंपर आणि ते लाईट, बाकी काय आपल्याला सगळं ओके असते. तेवढं क्लिअर करू म्हणजे टेन्शनच नाही. अंधार पण पडायला लागलाय भावांनो. पार्टीवाल्याचा फोन आला होता, ये बाबा लवकर. म्हणलं येतोय. म्हणलं आजा भाई तुमको खाना बना के रखा हूं, चिकन खाते हो. म्हणलं खाते है भाई, आते है, रुको थोडा. तर इथनं राईड घ्यायचंय. कुठं आहे पुलाच्या खालनं राईड होता राव. आयला काय सगळा खेळच आहे राव. खालनं जायचं होतं वाटतं, वर आलो. पुलाच्या खाईनं राईड होता, पुढं आलो. अजून राव 56 किलोमीटर आहे. तवर जो गावातला रानातला रोड लागलाय. सगळं साईडनं पाणी भरले, नदी आहे. आयला टेन्शनच आला आता मोठं बघा. त्याला विचारलं तुम्ही काय बारका रोड आहे का, म्हणला गाडी येते काय प्रॉब्लेम नाही. काय त्याच्या आईला डोकं फिरायला लागलं. आता टेन्शन आलं बघा. बिहारचा असं डोक्याला ताप असते. पुढे जाऊन 2 किलोमीटरवर चांगला रोड लागतोय काय कुणाला. आपल्याला लाईट नाही फोडल्याला कुणाला काय दिसना. म्हातारा जागेवर थांबलंच बघा. लाईट घरी गेल्या बदलायची पहिली. आता रोडचं टेन्शनच आहे मला. भाऊने या चहा प्यायला थांबलो नव्हतो. लय तलब झाली होती, चहा घेतला आणि चला लगेच निघूया. अजून राहिले 55 किलोमीटर, म्हणजे तासाभरात पोहोचतोय. रोड तर हाय चांगला. विचारलं मी 10-12 ठिकाणी विचारलं. चला चहा संपून लगेच निघू. तरी म्हटलं 30 किलोमीटरला 50 मिनिटं का धावतोय रोड बघा. रेल्वेचं बॅरियर आलंय वाटतं बाबा. अरे ये है रोड बिहार का, देखो आओ बिहार. बिहारचा नाद यासाठी आपण करीत नाही. अडकलं डमडम. चल चल चल. भावानो रस्ता बघा, झाड वाकलंय सगळं, घासच जावं लागणार आता. हे रस्ता बघा एवढा गावात लागलाय. त्याला म्हणतो आता इथे येत्यात. पाऊस चालू आहे राव. मग ज्यानं वैताग दिलाय पावसानं. खुळ्यागत पाऊस आलाय. राहिले किती बघा 2 किलोमीटर राहिले. याचं लोकेशन गावात आहे इकडं. मागणं पण दावत होतं, पण मी तिकडून गेलो नाही. म्हणलं बारीक गाव असेल, इकडं आलोय. आता हे इथनं असं जावतंय. त्याला बोलली होतो, त्याला म्हणतो ये. परत गावात अडकली कुठं, म्हणजे काय करता. ही 4 आण्याची कोंबडीनं भरण्याचा मसाला झालाय. गाडी सगळं क्रॅशच पडत असतील. वर सगळी इकडे तिकडे गाडी पण उतरायत नाही. आता मी डांबरावरून खाली उतर म्हणला तर उतरत सुद्धा नसतो अजिबात. अडकली म्हणजे बसा परत इथंच खेळ करीत. आयला बिहार यांचं हेच लोच असते, म्हणून मी भरीत नाही माल कधी बिहार. काय नशीबच आहे त्याच्या आईला. बिहारचा माल भरला, दुनियाचा माल निघाला राव. मुंबई पुन्हा तीन काय वैताग आला. चला आता बघू. आता गाव लागले बारको, वायरा लागाय नको, नाही तर खेळ व्हायचा तिसराच. पाऊस असला झाला की या गावात पाणीच पाणी झाले. नाला बी कळणार नाही, काहीच कळणार नाही. चाललोय आपला अंदाजाव. कुठनं फक्त आलं वारता, कुठनं 2 व्हीलर आहे वाटतं. पुन्हा म्हणलं गाडी मोठी आली तर खेळच आहे सगळं. हेच आहे बहुतेक न्यायला आलाय आपल्याला. हेच होता बरं आहे. बरं झालं बाबा. हो डबऱ्यात गेलाय. चल बाबा, तुझ्यामुळे गाठली नाही तर काय घालतोय मी इकडे. आलाय न्यायला कार्यकर्ता भिजत. अवघड अजून इथनं 1.5 किलोमीटर जावतंय घर.
एवढ्या पावसात राव बघू शकता कसलं पाणी झाले. 2 दिवस जर पाऊस 4 दिवस पडला तर यांचं गाव पॅक होत असतं सगळं पाण्यानं. म्हणून बिहारला पूर येतोय बघा. काय राव एवढं गाव आहे, कशी घालची ती गाडी असल्या तर गाडी घालतोय मी कधी. काय कशी तरी घातली आता काय करता. संध्याकाळी लगेच कल्टी मारायची याची खाली करून. भाऊन असल्या बारक्या गल्लीत घालायला लावले ना, अख्खं गाव जमा झाले गाडी बघा आपली. आईला काय सगळा खेळच आहे. कान 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 बायका बिका लागल्या तर गाडी खाली कराय. अख्खं गाव जमा झाले बाबा. त्याच्यानी नवलच वाटलं गाडी इथं आली असली. काय आणले बघा आले काय राव, सगळ्या मदरसातली पोरं आलेली. तर बघू शकता खाली करायचं चालू आहे. खाली करून कल्टी मारू, यांच्या का नादाला लागाय नको. मोठ्याच्या घरात पाणी सुद्धा विचारत नाही. हे गरीबाचंच घर होतं, पण त्यांनी मला जेवण वगैरे सगळं करून पाठवलं. पेमेंट दिलं आपलं, म्हणले आता जावा तुम्ही. तर झालंय जेवण बिवण मस्तपैकी. चला आता जाऊ डायरेक्ट पटनाला, ट्रान्सपोर्ट नगरला. गाडी भरायचा काहीतरी प्रोग्राम लावू. चला आता इथनं निघूया. चला भावानं निघालोय आता. छोट्या गल्लीतनं जायचं असंच. मागाशी येताना आलं, मग आता लक्षात नाही, त्याच्या मागनं आलेलो. तर बघू आता कुठून मारायचं कसं येईल लक्षात. एक तर लेप घेतलाय बहुतेक. पुढे तिथं गेल्यावर लक्षात येईल मला. पावसात आलो मगाशी आयला. पुढे डीजेची गाडी लागली वाटतं. ती डीजेची गाडीच्या पुढे जायचं आपल्याला तिकडं. डीजेची गाडी मध्येच लागली. आता झाला घोळ. बिहारमध्ये भावानो भलं 50-100 किलोमीटर लांब वाढला अगोदर, पण शॉर्टकटनं घालायचं नाही. मोठी गाडी दिसली त्याच रोडनं घालायचं. मोठी गाडी नाही तर त्या रोडनं घालायचीच नाही गाडी. नाही तर मग झाला खेळ. ट्रकवाली जात असली का नाही त्या रोडनं घालायची, नाही तर मग अडकला बिहारमध्ये. असा आहे खेळ. नाहीतर घुसला की सपला. चला भाऊ झोपले आले जोरात, त्यामुळे पडी मारली. 4 वाजता उठू आणि निघून जाऊ. गुड नाईट.